हरे कृष्णा। जगतगुरु श्रील प्रभुपाद महाराज की जय। परम पूज्य लोकनाथ स्वामी महाराज की जय। श्री श्री गौरनिताई भगवान की जय। श्री श्री कृष्ण प्रधान जी भगवान की जय। श्री विरहिता विशाल राधा श्याम सुंदर से भगवान की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नमो विष्णुपादाय कृष्ण कृष्णाय भूतले श्रीमती भक्ति वेदांत स्वामी नामिने नमस्ते। सारस्वती देवे गौरवाणी प्रचारणे निर्विशेष शून्यवादी पाश्वत देशतारणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। नमो भगवते वासुदेवाय। आज हम लोग श्री कृष्ण और माता रुक्मिणी देवी यांच्यातील संवाद याच्यावर वार्ता करणार। अध्याय 59। रुक्मिणी आणि श्रीकृष्ण यांचं जे लग्न झालं आणि त्यानंतर ज्यावेळेस कृष्ण भगवानाने रुक्मिणी ही राजांची एक कन्या होती आणि महाराष्ट्रातील विदर्भातील, परंतु त्यांची कृष्ण भगवानांना एक परीक्षा घ्यायची होती। म्हणजे रुक्मिणी एकदम कृष्ण भगवानांची अतिशय सेवा करण्यामध्ये उत्कृष्ट अशी सेवा करायची, परंतु त्यांना ती कधी रागवायची नाही आणि रागवायची नसल्यामुळे ते नेहमी बोलायचे, ही एवढी माझी सेवा करते, हिने एवढ्यातून मलाच असं पती म्हणून मानलं आणि माझ्याशीच लग्न करायला तयार झाली। त्यामुळे त्याने असा विचार केला की एक दिवशी रुक्मिणीबरोबर आपण तिला सांगावं की माझ्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी कमी आहेत आणि तू माझ्याशीच लग्न का केलंस, तुला एवढे राजा, तुला ऐश्वर्यवान राजा भेटले असते लग्न करायला, तर तू त्यांच्याशी का लग्न केलं नाही। तर त्याच्यावरून त्याने एक दिवशी तिची परीक्षा घेतली आणि अक्षरशः रुक्मिणी देवीचं पूर्ण म्हणजे काय झाली ती स्थिती ही मी आज तुम्हाला सांगणार अवश्य आहे। ब्रह्मदेवापासून तर शूद्र मुंगीपर्यंत सर्व प्राण्यांना ज्ञान देणारे भगवान श्रीकृष्ण एकदा रुक्मिणीच्या शयनगृहात बसले होते व ती आपल्या मदतीस दासींसह भगवंताच्या सेवेत गुंतली होती। श्रीकृष्ण रुक्मिणींच्या शयनमंचावर बसले होते आणि दासी त्यांना चौऱ्याने वारा घालत होती। चौरा म्हणजे हे माहिती आहे ना। भगवंताचा रुक्मिणीबरोबरचा उत्कृष्ट पती म्हणून असलेला व्यवहार म्हणजे भगवंताचा सर्वश्रेष्ठ उत्कृष्टपणाचा उत्तम आविष्कार होता। असे पुष्कळ तत्त्वज्ञ आहेत की जे अशा परमसत्याची संकल्पना मांडतात की ज्यात परमेश्वराला असे किंवा तसे करता येत नाही। ते परमेश्वराचा किंवा परमश्रेष्ठ परमसत्याचा मानवी रूपातील अवतार अमान्य करतात, पण प्रत्यक्षात सत्य गोष्ट वेगळीच आहे। आपल्या अधुऱ्या इंद्रियजन्य क्रियांचा परमेश्वराला विषय करता येणार नाही। ते सर्वशक्तिमान सर्वव्यापी पुरुषोत्तम आहेत आणि आपल्या सर्वश्रेष्ठ इच्छेने त्यांना सर्व विश्वसृष्टी निर्माण करता येते, तिचे पालन आणि तिचा संहार करता येते। इतकेच नव्हे तर त्यांना सर्वोच्च कार्य करण्यासाठी सामान्य मनुष्य प्राणी म्हणून ही अवतरता येते। भगवद्गीतेत म्हटल्याप्रमाणे जेव्हा जेव्हा माणसाच्या स्वधर्म पालनात दोष निर्माण होतात तेव्हा तेव्हा ते अवतरतात। कोणत्याही बाह्य गोष्टीचे त्यांच्यावर प्रगट होण्यासाठी दडपण येत नाही, परंतु मानवाच्या मान्यता योग्य कर्माची पुन्हा घडी बसविण्यासाठी तसेच त्याचवेळी मानवी संस्कृतीच्या प्रगतीपथावरील गतीत येणाऱ्या त्रासदायक गोष्टीचे निर्दालन करण्यासाठी ते आपल्या अंतशक्तीने अवतार घेतात। बघा, परमश्रेष्ठ भगवान श्रीकृष्णांच्या या दिव्य लीलांच्या या नियमानुसार ते यदुकुळात आपल्या श्रीकृष्ण या शाश्वत स्वरूपात अवतरतात। रुक्मिणीचा राजवाडा आश्चर्यजनक सुंदर रीतीने सजविलेला होता। मोत्याच्या हाराने सजविलेल्या कितीतरी चांदवे छतावर लटकत होते आणि संपूर्ण राजवाडा अमूल्य रत्नांच्या तेजाने उजळून गेला होता। जाई जुई आणि चमेलीच्या फुलांच्या कितीतरी बागा होत्या। ही फुले भारतात अत्यंत सुवासिक समजण्यात येतात। या झाडांच्या उमलत्या फुलाने बहरलेल्या कितीतरी रांगा राजवाड्याच्या सौंदर्यात भर घालीत होत्या आणि फुलांच्या उत्कृष्ट सुवासामुळे गुंजारव करणाऱ्या भुंग्याही लहान लहान थवे झाडाभोवती जमलेले असत। रात्री खिडक्यांच्या जाळ्यामधून
आल्हाददायक चांदणे वाड्यामध्ये प्रकाशत असे. स्वर्गीय पारिजातकाची फुलांनी बहरलेली कितीतरी झाडे तेथे होती आणि मंद वारा फुलांचा सुवास चोहीकडे पसरवित असे. राजवाड्याच्या आत धूप जळत होता आणि सुवासिक धूर खिडक्यांच्या वरच्या झडपामधून बाहेर पडत होता. दालनात दुधाच्या फेसासारखा स्वच्छ पांढरा व मऊ मुलायम चादरी अंथरलेल्या गाद्या होत्या. बिछायत दुधाच्या फेसासारखी मऊ व शुभ्र होती. अशा या वातावरणात भगवान श्रीकृष्ण अगदी आरामात बसले होते आणि दासीच्या मदतीने रुक्मिणी देवी करीत असलेल्या सेवेचा उपभोग घेत होते. रुक्मिणीसुद्धा पती म्हणून परमश्रेष्ठ पुरुषोत्तम भगवंताच्या सेवेची संधी मिळविण्यासाठी फार उत्सुक होती. म्हणून तिला स्वतःला भगवंताची सेवा करायची होती आणि म्हणून तिने दासीकडून चौरीची मूठ घेतली आणि ती चौरीने स्वतः भगवंतांना वारा घालू लागली. चौरीची मूठ सोन्याची रत्नाने मढवलेली होती आणि रुक्मिणीने हाती घेतल्यावरती आणखी सुंदर झाली, कारण तिची सर्व बोटे रत्नजडित अंगठ्याने भुशविलेली होती. तिचे पाय पैजण्याने रत्नाने भुशविलेले होते आणि पैजणांच्या घागऱ्या तिच्या साडीच्या निजऱ्यामधून मंद आवाज करीत होत्या. रुक्मिणीचे उभारी असलेले उरोज केशराचा लेप केलेले होते. अशा रीतीने तिच्या झाकलेल्या वक्षस्थळापासून लालसर रंगाच्या परिवर्तनाने तिच्या सौंदर्यात भर पडली. तिच्या नितंबाचा खालचा उंच भाग रत्नखचित भितीच्या कमरपट्ट्याने भुशविलेला होता आणि अत्यंत तेजस्वी पदक तिच्या गळ्यात लटकत होते. सर्वात विशेष म्हणजे जरी त्यावेळी तिचे वय जास्त बरीच वर्ष होते, मोठे झालेले पुत्र असल्या इतके होते, तरी ती भगवान श्रीकृष्णांच्या सेवेत मग्न असल्यामुळे तिचे सुंदर शरीर तिन्ही लोकांस अतुलनीय होते. बघा, तिची मुलं मोठी होती त्यावेळेस भगवान श्रीकृष्णांची ती सेवा करत होती आणि त्यावेळेसही ती सुंदर दिसत होती. जेव्हा तिचा सुंदर चेहऱ्याचा आढावा घेतो तेव्हा असे दिसते की तिचे कुरळे केस, तिच्या कानातील सुंदर कर्णभूषणे, तिचे स्मित वदन आणि तिचे सुवर्णहार या सर्व गोष्टी एकत्रितपणे अमृतवृष्टी करीत होत्या. आणि निश्चितपणे असे सिद्ध झाले होते की रुक्मिणी म्हणजे दुसरी कोणी नसून श्री नारायणाच्या चरणकमलाच्या सेवेत मग्न असलेली मूळची भाग्यलक्ष्मीच होती. श्रीकृष्ण आणि रुक्मिणी यांच्या द्वारकेमधील लीला थोर अधिकारी व्यक्तीकडून नारायण आणि लक्ष्मी यांच्या उच्च ऐश्वर्ययुक्त लीलांचे दर्शन समजते. वृंदावनातील राधा व श्रीकृष्ण यांच्या लीला साध्या आणि खेडेगावातील आहेत आणि त्या द्वारकेतील शहरी सुसंस्कृत विशेषाने युक्त लीलापेक्षा वेगळ्या होत्या. रुक्मिणीचे गुणविशेष असामान्य तेजस्वी होते आणि श्रीकृष्ण तिच्या वागण्याने अतिशय संतुष्ट झाले होते. श्रीकृष्णाने हा अनुभव घेतला होता की जेव्हा नारद मुनीने रुक्मिणीला पारिजातकाचे फूल दिले होते तेव्हा सत्यभामेला आपल्या सवतीचा मस्तर वाटला होता आणि लगेच तिने श्रीकृष्णाकडून तसल्याच फुलाची मागणी केली होती. खरे तर संपूर्ण वृक्षाचे वचन मिळेपर्यंत तिच्या मनात शांती झाली नव्हती. श्रीकृष्णाने ते प्रत्यक्षात अंमलात आणले. स्वर्गाच्या राज्यातून पृथ्वी लोकावर वृक्ष आणण्यात आला होता. या प्रसंगानंतर श्रीकृष्णाने अशी अटकळ होती की सत्यभामेला संपूर्ण पारिजात वृक्ष बक्षीस दिल्यामुळे रुक्मिणीही काहीतरी मागेल, पण रुक्मिणीने त्या घटनेबद्दल एक शब्दही काढला नव्हता. रुक्मिणी ही संतुष्ट होती, कधी ती असं रागवायची नाही, पण सत्यभामा माता ही जरा एकामेकावर जरा राग करायची, कारण ती गंभीर होती. आपल्या सेवेतच केवळ समाधानी होती. कोण? रुक्मिणी माता. श्रीकृष्णांना तिला जरा चिडलेले पाहावयाचे होते. स्टोरी चालू झाली आणि म्हणून चिडलेल्या अवस्थेत रुक्मिणीचा सुंदर चेहरा पाहण्यासाठी त्यांनी एक योजना आखली. श्रीकृष्णांना जरी 16,100हून अधिक पत्नी होत्या तरी ते प्रत्येकीशी कौटुंबिक जीवाने वागत असत. ते आपण आणि आपली पत्नी यांच्यात असा प्रसंग निर्माण करीत की पत्नी लटक्या रागाने आणि दूषणे देई आणि श्रीकृष्ण याची मजा लुटत असत. या बाबतीत श्रीकृष्णाला रुक्मिणीचा कोणताच दोष दिसेना, कारण ती अतिशय थोर होती आणि नेहमी त्यांच्या सेवेत मग्न असे. त्यामुळे त्यांनी अतिशय प्रेमाने तिच्याशी हसत बोलण्यास सुरुवात केली. रुक्मिणी शक्तिशाली भीष्मक राजाची मुलगी होती. रुक्मिणी माता कोणाची मुलगी होती? भीष्मक राजाची मुलगी होती. तेव्हा श्रीकृष्णाने तिला रुक्मिणी अशी हाक मारली नाही. यावेळी तिला राजकन्या म्हणून संबोधले. प्रिय राजकन्ये,
ही अतिशय आश्चर्याची गोष्ट आहे. राजकुलातील कित्येक थोर व्यक्तींशी तुझ्याशी विवाह करण्याची इच्छा होती. त्यातले सर्व जरी राजे नव्हते तरी सर्वांकडे राजाचे ऐश्वर्य आणि संपत्ती होती. ते सत्प्रवृत्त विद्वान राजांमध्ये प्रसिद्ध दिसण्यात आणि वैयक्तिक पात्रतेने मनोवेधक होते. उदार, अतिशय बलवान आणि प्रत्येक राज्यातील प्रगत होते. कोणत्याही रीतीने ते अपात्र नव्हते. आणि त्याखेरीज तुझ्या वडिलांनी आणि भावाने अशा विवाहाला हरकत नव्हती. उलट त्यांनी तुझ्या शिशुपालाशी विवाह होईल असा आपला शब्द दिला होता. त्या विवाहाला तुझ्या मातापित्यांनी अनुमती होती. शिशुपाल एक मोठा राजा होता आणि तुझ्या सौंदर्याने तो इतका कामांध आणि वेडा झाला होता की जर त्याचा तुझ्याशी विवाह झाला असता तर तो नेहमी तुला एकनिष्ठ दास होऊन राहिला असता. शिशुपालाच्या गुणांशी स्वतःची तुलना करता मी काहीच नाही आणि तुला स्वतःला त्याचा अनुभव आला असेल. शिशुपालाशी तुलना करता मी कमी दर्जाचा असणारा माझा तू स्वीकार कसा केलास आणि शिशुपालाशी विवाह अवेरलास याचे मला आश्चर्य वाटते. तुझा पती होण्याला मी स्वतःला व भावाकडून शिकवण स्वतःला पूर्णपणे अपात्र समजतो. कारण तू फार सुंदर, विचारी, गंभीर आणि उच्च कुळातील आहेस. माझा स्वीकार करण्यातला कोणत्या कारणाने तुला प्रवृत्त केले ते मला कळेल का? हे कबूल की आता मी तुला माझ्या सुंदर भारी पत्नी असे म्हणू शकतो. पण तरीही माझ्या प्रत्यक्ष दर्जाबद्दल तुला मी सांगितले तर चालेल असे की तुझ्याशी लग्न करू इच्छिणाऱ्या त्या सर्व राजपुत्रापेक्षा मी खालच्या दर्जाचा आहे. म्हणजे भगवान किती स्वतःला खालच्या दर्जाचे समजतात हे याच्यावरून सर्वप्रथम तुला हे ठाऊक असू दे की मला जरासंधाची इतकी भीती वाटते की जमिनीवर राहण्याची माझी हिंमत नव्हती आणि त्यामुळे मी समुद्राच्या पाण्यात हे निवासस्थान मानले आहे. ही गुप्त गोष्ट दुसऱ्यांना मी सांगता कामा नये, पण तुला हे ठाऊक असले पाहिजे की मी फारसा पराक्रमी नाही. मी भित्रा आहे आणि मला त्याची भीती वाटते. तरीही मी सुरक्षित नाही, कारण या भूमीवरचे सर्व राजे माझ्याशी शत्रुत्व करतात. मी स्वतः ही शत्रुत्वाची भावना त्यांच्याशी पुष्कळ तऱ्हेने युद्ध करून निर्माण केले आहे. दुसरा दोष हा की जरी मी द्वारकेच्या सिंहासनावर बसलो तरी माझा त्यांच्यावर सरळ हक्क नाही. मी जरी माझ्या मामाच्या कंसाचा वध करून राज्य मिळविले तरी ते राज्य माझ्या आजोबांकडे जायचे होते. तेव्हा प्रत्यक्षात माझ्या ताब्यात राज्य नाही. त्याशिवाय मला जीवनात ठराविक ध्येय नाही. लोकांना माझ्याबद्दल नीट काही समजत नाही. माझ्या जीवनाचे अंतिम ध्येय काय त्यांना चांगले ठाऊक आहे की मी वृंदावनात एक गुराखी मुलगा होतो. लोकांची अपेक्षा होती की मी माझ्या दत्तक पित्याच्या नंद महाराजांच्या पावलावर पाऊल टाकून जाईन आणि वृंदावन गावातील श्रीमती राधाराणी आणि तिच्या सर्व सख्या यांच्याशी मी एकनिष्ठ राहीन. पण एकाएकी मी त्यांना सोडले. मला एक प्रसिद्ध राजपुत्र व्हायचे होते, तरी मला कुठलेच राज्य घेता आले नाही आणि राजा म्हणून राज्य करता आले नाही. माझ्या जीवनाच्या अंतिम ध्येयाविषयी लोक बुचकळ्यात पडले आहेत. मी एक गुराखी आहे की राजा, मी नंद महाराजांचा मुलगा आहे की वसुदेवाचा हे लोकांना माहीत नाही. आयुष्यात मला निश्चित ध्येय नसल्यामुळे लोक मला उनाड समजतील. काही असे मानतात म्हणून मला नवल वाटते की तू असा उनाड पती निवडून शकलीस. म्हणजे भगवान स्वतःला काय समजतात? उनाड, म्हणजे काही धोरण नसलेला. याशिवाय सामाजिक पद्धतीतही मी फारसा सुसंस्कृत नाही. माणसाने एका पत्नीवर समाधान मानले पाहिजे. पण तुला दिसते आहे की मी कित्येक वेळा विवाह केले आहे आणि मला 16,000पेक्षा अधिक पत्नी आहेत. एक सुसंस्कृत पती म्हणून मला त्या सर्वांना संतुष्ट करता येणार नाही. माझी त्यांच्याशी वागणूक इतकीशी चांगली नाही आणि मला ठाऊक आहे की तुला याची फार चांगली जाणीव आहे. केव्हा केव्हा